ये पण साहेब, ये पण गावकरी बी आले, ते सांगतील तुम्हाला ग, ते सांगायलाच आलंय का मला अटक करू नका म्हणून. बघा सरपंच साहेब, पण साहेब सांगा की मी कधी कवा कोणाला कधी त्रास दिलाय का, कधी कोणाशी मोठ्यानं बोलली आहे का? अय पोरांनो सांगा ना तुम्ही तरी. अगं तुझी जीभ झडली, जाण्याची नाही मनाची तरी लाज बाळग जरा. हो आत्या, आता तुम्ही गा बसा बरं, लालीमुळे झाले सगळे. आदरणीय सायराबानू, आता तू सांग काय करू मी? हा जावा घेऊन आपण शान खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, अशी गत आहे हिची. जावा घेऊन हिला आणि ना तिथं चांगली खडी फोडायला लावा आणि सोडूच नका लवकर. काय तुमचं काय म्हणणं आहे? अरे बापरे, जामकर साहेब हे काय चाललंय काय? हा, हिम्मतराव देशमुखांच्या घरातल्या सगळ्यांना तुम्ही राहूत सारखा सारखा त्रास देताय. काय लागा, चांगला सपाटा लावलाय की तुम्ही गोपाळच्या घरच्या माणसांवर. मला नाही आवडत असलं. नाहीतर काय, अहो बघा तरी रंजना काकीकडं. नाही म्हणजे त्यांचा चेहरा बघूनच वाटतंय त्यांनी काहीच केलं नसेल. पोरांनो तुम्हालाच माझी काळजी, माझी माया आहे. ओ साहेब. कोण आहे? मी इकडे बघा खाली. हा ठीक आहे साहेब, तुम्ही जर रंजना अक्काला अटक केली ना तर अख्खा गाव कुशाणाला बसेल, मी सोडून. मी तर तुमची बातमी करून सगळ्या देशभरात व्हायरल करीन. सुधाकर, या सगळ्यांना अटक करा. आम्हाला काय अटक? आम्ही काय केलं? सरकारी कामात व्यत्यय आणला तुम्ही, त्याबद्दल मी तुम्हाला अटक करून गाडी टाकून घेऊन जाईल. तर माहिती आहे का काय झालंय? या हिम्मतरावांची सून, तुमचा तो देव माणूस, त्याची बायको, तिने पोलिसात तक्रार केली आहे. तिला मारहाण होते म्हणून, तिचा इथे छळ होतोय म्हणून. मी स्वतः बघितलं तिला काठीनं मारहाण होताना. हा, जित्या भाऊजी, मंग्या भाऊजी, झुंजार भाऊजी, लय छळ केला यांनी माझा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी गत झाली आहे माझी. अरे हे तर भलतंच डाउनलोडिंग आहे. आता काय करायचं? ए झुंजार, सांग ना काय करायचं? निषेध करायचा. हा, अरे हे तर घरगुती मॅटर नाही, सामाजिक प्रश्न आहे का? म्हणून मी म्हणतोय की अशा नराधम सासूला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे. अटक करा. वा बाहेर. सरपंच तुम्हाला म्हणते ते. ए समजायला बोललोय, वा बाहेर. हा असू द्या सरपंच, मी तुमचा इंटरव्ह्यू बाहेर घेतो. चला. काय ग, सोन्याचा छळ केला म्हणून कंप्लेंट केली तिने, पण ती श्यामल तर माहेरी गेली ना. तिने हाय गोपाळच्या बायकोनं आली ना वाटतं. अमिताभ, कॅमेरा सुरू कर. बस लावा ताकद. तर प्रेक्षकांनो, आज मी माझा जीव पुन्हा एकदा धोक्यात घालून तुमच्यासाठी बातमी घेऊन आलोय. कुरोली गावात केला सासूने सुनेचा छळ, याबद्दल गावातील लोकांचं काय मत आहे आपण त्यांनाच विचारू. गावाकडची पात्रे येऊन गेली, आता चला बाय. हो लय छळायच्या रंजना अक्का, कुणाला बोलू नका, पण उलताना चटक काय द्यायच्या, उपाशी ठेवायच्या, अहो लाता बुक्क्याने मारायच्या यात रंजना अक्का. काय सांगता? मग एवढंच काय? काय पण काय बोलतोय रे? म्हणून हानीन तुझं. कॅमेरा बंद कर. तुम्ही असा पत्रकाराचा आवाज दाबू शकत नाही. तुझ्या तर कसं घाबरलं का नाही? अरे पत्रकाराची लेवलच अशी असते बाबा. काय सोडा की एक बारी, नाही करणार ना मी परत असं. दया करा, सोडा घेऊ मला. हो बोला की काहीतरी, नुसतेच काय उभे. काय गुन्हा केला असं की पोलीस वरात काढून घेऊन चालले माझी? बोला ना हो. लाले, अगं काय येडापणा लावलायस ग तू? तू तरी जाऊन समजाव की पोलिसांनी रंजीला सोडा म्हणून. सुनबाई, घरातल्या गोष्टीचा वाटर आणण्याची काय गरज होती? घराची बदनामी होते त्यामुळे, आणि हिला जेलामध्ये टाकून काय मिळणार आहे? यांच्या छळातून सुटका होईल माझी. आजपर्यंत घराच्या इज्जतीचा विचार करून लय सहन केला आप्पा, लय खपून घेतलं मी. पण आज तर अंगावरच आल्या माझ्या, हात पिरगळला माझा, काठी घेऊन अंगावर आल्या. असं तर माझा आईबाप पण कधी वागलं नाहीत माझ्याशी. या कोण आहेत?
मी यांना माफ नाही करू शकत. लाले अगं असं नगं करूस. अगं एक डाव माफ कर ग. मी समजावून पाहिजे तर तिला. आता उलट तुम्ही मला माफ करा, पण आता मी माघार घेणार नाही. चला बसवा लवकर गाडीत. सोडा घे मला. अरे मॅडम गोळा खाणार? गोळा ठीक आहे. या. कुठला फ्लेवर? ऑरेंज. ऑरेंज. 2 ऑरेंज आता. मी खूप दिवसांनी आज गोळा खाणार आहे. बर. छान आहे ना? लय मस्त आहे. सोडा ना. सोडा की. अहो ऐका ना साहेब. अहो कुठं माझ्या सुनाच्या नादी लागताय? असं काही झालेलं नाही हो. अहो करंदाज बाई आहे मी. गावामध्ये कळना लोकांना शेण घालतील तोंडामध्ये. सोडा की हो मला. काही केलं नाहीये मी. हा विचार सुनेवर अत्याचार तिचा छळ करायच्या आधी करायला पाहिजे होता. आता वेळ गेली. अहो साहेब कुठला अत्याचार कसला छळ? मी फक्त हात धरला होता तिचा. तुमच्या सुनेच्या अंगावर हातावर मी व्रण बघितलेत मारहाणीचे. मीही जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही तिच्यावर काठी उगारलेलं मी स्वतः बघितलेलं आहे. या गुन्ह्याबद्दल तुम्हाला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच महिलांवरील अत्याचाराच्या केसेस मी अतिशय सिरियसली घेतो. तिथं हैगय करत नाही मी. सुधाकर तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. कळत नाही का? तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचंस. साहेब महाभारतामधली गोष्ट माहिती आहे ना? लढाईच्या वेळेस साक्षात आपले नातेवाईक जरी आपल्या समोर उभे राहिले तरी लढायचं, शस्त्र टाकायचं नाही. पोलिसाच्या ड्युटीचं तसंच आहे. आरोपी म्हणून समोर नातेवाईक उभे राहिले, कर्तव्यात कसूर नाही. कर्तव्यात बाकी सगळे छूट. त्यामुळे तू स्वतः कर्तव्य बजावायचं आहे. तू स्वतः तुझ्या आईला लॉकअप मध्ये टाकायचं. दॅट्स इट.